संघाचा उमेश तरे आणि सलामीवीर चौटायुरा मानकुल संघाचे विनीत माली, वैभव माली. रूपचंद माली यांचा इथे आगमन झाले आहे व्यासपीठावर. माजी सरपंच मानकोली. पहिलाच सामना, पहिला चेंडू 9:51 पहिला चेंडू. फुलटो चेंडू होता. बॅटची इनर एज लागून विकेट किपरच्या मागे कुठली पद्धतीने धाव नाही. इथे डॉट चेंडू सुभाष धुमाल इथे आलेला आहे. एक इनिंग झालेला आहे सुभाष धुमाल. आता मात्र तुम्हाला इथे करायचे आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खरं तर हा फटका हाताला चटका देणार आहे. मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्रक्षेत्र होता मात्र त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू खाली पडतोय. चौथ्यावर मानकुली विपक्ष आपण पाहतोय अंतराचा खारबाव. या दोन संघामध्ये सामना आयोजक संघ आपल्याला जैन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. ज्या संघाने भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित चषकावर देखील नाव कोरलं होतं. इथे मात्र सुरेख फटका लॉफ्टेड अगदी इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून चिरून निघून जातो. डीप एक्स्ट्रा कवर रिझन मधून सीमा पार झन्न अटेदार चौकार. तकदीर मालिक यांना विनंती असेल की आपण व्यापीठ द्या. अष्टपैलू क्रिकेटर आहे तर नक्कीच मानकुली संघाचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांचा पुढे आकाशाकडे आणि फलंदाजा जावेले गेला तंबूच्या आसरेला. बिग ब्लो मोठा मासा गलायला लागतोय. बडी बसली जाल में फसतोय. बिग फिश इन नेट. खूप मोठा हादरा. उमेश तरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोर द स्टंप. इथे मात्र आपण पाहतोय समोर खेळलेल्या चेंडूला विकेट टू विकेट खरं तर हा चेंडू होता. मिड ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. या तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या षटकाचे देखील समाप्त होते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चौथा रो मानकुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1/6. या स्पर्धेमध्ये लेखाजोखा नक्कीच आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील यांच्या माध्यमातून काढला गेलेला आहे.
या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाचा विचार केला तर तब्बल 47 फलंदाजे झेलबाच्या रूपाने बाद झाले आहेत. 5 फलंदाज त्रिफलाबाद झालेले आहेत, 6 फलंदाज रनआउट झाले आहेत. कालच्या दिवशी जर बघितलं तर LBWच्या रूपाने एकही फलंदाज बाद झाला नव्हता आणि स्टंपिंगच्या रूपाने देखील एकही फलंदाज बाद झाला नव्हता. कालच्या दिवशी एकूण 44 चौकार पाहायला मिळाले होते, 52 षटकार पाहायला मिळाले होते. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवशी सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम, हायस्ट टीम स्कोरचा विक्रम जयदुर्ग सूर्य बी संघाच्या नावे 4 षटकामध्ये तब्बल 72 धावा या संघाने कुठून काढल्या होत्या. चौकारांची हॅट्रिक करणारा एकमेव गोलंदाज फलंदाज विजय पाटील जयबजरंग भरुडी संघाचा आणि षटकारांची हॅट्रिक करणारे 2 फलंदाज, ज्यामध्ये जयदुर्ग सूर्य बी संघाचा रोनक वजे आणि RK बिल्डर्स मानकुले संघाचा आतिश माली. हा संपूर्ण लेखाजोखा नक्कीच धनाजी पाटील यांच्या माध्यमातून काढला गेलेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव वडगर विपक्ष जवाहरमान सारंगाव या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघ आपण विलंब लगेच संपर्क साधायचा आहे. चेतन तर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक देण्यासाठी. इथे करारा ऑन ड्रायचा फटका, कार्पेटचे सहारे वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये सिंगलसाठी. कालच्या दिवशी विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली होती. जयबजरंग भरुडी संघाचा गोलंदाज धीरज भोईर यांनी हा पराक्रम केला होता. आणि कालच्या दिवशीचा वैयक्तिक विक्रम आहे धावांचा तो आतिश मालीच्या नावे RK बिल्डर्स मानकुले संघाचा, ज्याने 38 धावा एकाच इनिंगमध्ये कुठून काढल्या होत्या. हो 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 हो, खडे खडे हा फटका केलेला आहे आणि चिनू निघून जातोय या लॉंग ऑफच्या वरून सीमा पार टोलेजंग षटकार. माली खरं तर याच फटक्यांसाठी ओळखला जातोय आणि बॅटमॅनचा चांगला वापर त्याच्या माध्यमातून अगदी उभ्या उभ्या हा फटका केलेला आहे त्याने जागेवरूनच 6 धावांसाठी. मयूर तर्याने त्याचा झेल शून्यावर ड्रॉप केलेला आहे आणि हा झेल कदाचित मागणं ठरू शकेल खारबाव संघासाठी. चेतन तरेचं स्वागत अगदी खडे खडे केलेलं आहे आपण पाहतोय षटकाराने विनीत माली या फलंदाजाने. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र पाहूया जाईल की नाही आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार, सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. धावांसाठी चौकार.
हा चौकार. ठोकला गेला होता. पहिली एक धाव विजय पाटील भरुड यांच्याकडून धाव अजून 34 मिनिटांनी. पहिल्या विकेटचा घेणारा गोलंदाज दीपेश केनी ठरला होता मानकुली संघाचा. पहिल्या शून्यावर विकेट गेला होता रोशन पाटील भरुड याचा. पहिली कॅच या स्पर्धेमध्ये शिवम माली मानकुली यांनी पकडली होती. पहिला नो बॉल टाकणारा गोलंदाज शिवम माली होता मानकुलीचा. पहिली दुहेरी धाव घेणारा फलंदाज पियुष पाटील होता आणि पहिला षटकार टोकणारा फलंदाज आतिश माली भरुडी विरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. आणि 11 वाजून 17 मिनिटांनी पहिला षटकार पाहायला मिळाला होता. क्या बात आहे. मास याची खास कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला असा एक्सपर्ट स्कोरर मी पाहतोय की ज्याने ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. हे तो ट्रेलर आहे, अभि पिक्चर बाकी आहे. आणि इथून मात्र नक्कीच धनाजी पाटील यांची आता मागणी वाढू शकते. इथे मात्र गॅप शोधता आलेला नाही. कौर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. आपण सामना पाहतोय या चौथ्यावर मानकुली विपक्ष जांतराचा खारभाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदी वडगर विपक्ष जय हनुमान सारंगाव या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच दोन्ही संघनायक आपण टॉससाठी आमच्या आरके बिल्डर्स आणि डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. सचिन माले वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज वेदांत पाटील. तर सामोर जाईल फलंदाज विनीत माली. संलग्न असे पंच आपण पाहतोय आणि पंचांनी अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी देखील केलेली आहे. स्वतः क्रिकेटर देखील राहिलेले आहेत आणि जेव्हा कुठला क्रिकेटर अंपायरची भूमिका बजावतोय तर नक्कीच एक्सपिरियन्स त्याचा नेहमीच बोलताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 32 धावा 32. इथे मात्र कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 3 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ वेदांत पाटील वेलकम. आमच्या सहकारी समालोचक वायसअप सरवली विशाल पाटील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेदांत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वुडलँड स्पॉटवर चेंडू फिट झाला होता. चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. या वेदांत पाटील या अगोदरचे चेतन तारे हे महागडे ठरले होते आणि त्यानंतर काय वापसी करताना आपण पाहतो वेदांत पाटीलला गोलंदाज. पहिले षटक देखील किफायतीत राहिलं होतं उमेश तारे याचं. ज्या षटकांमध्ये त्यांनी फक्त 6 धाव खर्च केला, त्यांनी एक सफलता देखील अर्जित केली होतं. दुसरं षटक चेतन तारेचं महागडे ठरलं होतं. हो 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 फ्लाइंग स्वीप. मात्र इथे फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या फलंदाजात जावला गेला तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद. मानकुली संघाचा विनीत माली याची समाप्त होते केली.
पाटील मास यांची खास कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अगदी संपूर्ण लेखाजोखा देखील त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. पंचांच्या दरम्यान वाढचा इशारा येतोय. इथे समोर खेळले मात्र शतरक्षित तिथे सज्ज आहे. तर मिसफिल पाहायला मिळते आणि आपण पाहतोय धावची चोरबन अखेर फलंदाज बाद. चौथा स्पोर्ट्स मानकुल आयोजित खासदार बालेमामा चषक 2024 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल संघाची धाव संघ 42 धाव 42. आता मध्ये संघाचे संघनायक मोहित बंडू माले स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. गावकर रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 44 म्हणजे 4 षटकामध्ये आपण पाहतोय 44 धाव 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडल्यात मानकुली संघाने. गावदेव वडगर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. त्याच्या जॉन मन सारंगव संघनायक आपण देखील टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडगर विपक्ष जय हनुमान सारंगाव या दोन संघामध्ये. आव्हान दिलं गेले ते 45 धावांचा आणि 45 आव्हानाचा पाठलाग जांताराचा खारबाव संघ सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समृद्ध कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे संयोजक विशाल पाटील. बघा लक्ष या मॅच मध्ये 44 बनवलं गेलं आणि 45 धावांचं लक्ष. थोडेसे करेक्शन आहे. थोडं आम्ही कॅल्क्युलेशन करू आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू. थोडं वेट करा.
येस, करेक्शन झालेलं आहे. रन्स 45 आणि 46 धावांचं लक्ष्य. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. इतिहासाच्या पानावरती, मातीच्या कणाकणावरती व प्रत्येकी मराठी माणसाच्या हृदयावरती अविराज्य करणारं नाव म्हणजे अर्थात अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतात चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आयोजित खासदार चषक 2024. भिवंडी लोकसभेचे माननीय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. आणि आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये टीम जांताराजा खारबाव आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण 45 धावा बनवल्या गेल्या आणि 46 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. बट कशा प्रकारे या 46 बनतील, कारण जांताराजा खारबाव संघाकडे देखील बॅटिंग क्रम चांगला आहे. पण त्यात कंपॅरिझनमध्ये आता जर आपण विचार केला CHM चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीचा, तर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. बिकॉज जस्ट आता एक स्पर्धा झाली तिथे ते चॅम्पियन बनले आणि सातत्याने जेव्हा आपला चांगला परफॉर्मन्स होतो तेव्हा मानसिकरित्या देखील आपण तितकं सक्षम, तितकं मजबूत होतो आणि त्या अनुषंगाने ही लढत फार चांगली रंगेल, त्यात मात्र काही शंका नाही आहे. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती तयार होतं वैभव माळी ज्युनियर. लक्ष जर आपण पाहिलं तर बघा 46 आहे आणि या क्रीडांगणावरती या धावा बहुतांशी वेळा डिफेंड झालेल्या आहेत. बघा 10 रन प्रति ओव्हर, 11 रन प्रति ओव्हर, मे बी म्हणेन 12 रन प्रति ओव्हर असे टोटल या क्रीडांगणावरती आपण भरपूरदा डिफेंड होताना पाकलेले आहेत. त्या अनुषंगाने एक चांगला टोटल, एक चॅलेंजिंग टोटल सेट केला असंच मी म्हणेन. कालचा दिवस जर आपण पाकला तर कालच्या दिवसामध्ये आपण चांगला खेळ पाकला होता. कालचा दिवस आपण पाकला आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली आणि त्याचप्रमाणे जयदुर्गा सुरे बी टीमचा अतिशय चांगला खेळ आपण पाकला. आजचा दिवस कोण गाजवेल, पहिली लढत तर सुरू आहे आणि यानंतर जी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स वडगर धनेश पाटील आणि तसेच विपुलदादा भातारी यांना मी विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया. वैभव तयार होतो फर्स्ट ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटर मयूर तरे असेल. लक्ष आहे 46 धावांचं. पहिला बॉल राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अतिरिक्त गतीने टाकला आणि दिशा देखील खराब. व्हाईट बॉल अतिरिक्त रन निर्माण इथे सुरुवात केली जाईल या सेकंड इनिंगला. बघा वैभवची जर आपण गोलंदाजी पाहिली, त्याचे ॲक्शन असो, रिलीजिंग पॉईंट असो, भरपूर चांगले आहेत. बट एका गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा यायला हव्यात, त्या म्हणजे लाईन आणि लेंथ आणि पेस वेरी भरपूर चांगल्या पद्धतीने करू शकला तर नो डाऊट हा देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धाव फळक आता 2 वरती. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं की जेव्हा उमरान आला होता, उमरान मलिक आला, तेव्हा देखील असं वाटलं होतं की याच्याकडे गती आहे, हा फार चांगली गोलंदाजी करू शकतो. पण बघा गतीसोबत नियंत्रण, अनुशासन या 2 गोष्टी एखाद्या गोलंदाजाला परिपक्व बनवतात आणि त्या अनुषंगाने मी वैभवसाठी देखील तेच म्हणेन की लाईन अँड लेंथ. आणि हा बॉल चांगला टाकला आहे. 2 व्हाईट बॉल नंतर अगदी फुल लेंथ बॉल टाकला होता. लॉफ्ट अँड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल इथे येतोय. बघा कारण एखाद्या पेस बॉलरला खास काय बनवतं, त्याची लाईन अँड लेंथ आणि पेस वेरी करण्याची त्याची क्षमता, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट बॉल
आता देखील चांगला टप्पा टाकला. लास्ट बॉल देखील फुल लेंथ होता, हा बॉल देखील फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आता देखील हा निर्धाव येतो. बघा फुल लेंथ बॉल जेव्हा टाकले जातात त्याचं बॅटर महत्त्वाचं काय असतं की तुम्ही मोस्ट ऑफ व्ही शेपमध्ये खेळणं प्रेफर करा. मिड ऑन अथवा लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जर तुम्ही कराल तर बेटर रिझल्ट मिळेल. पण त्याच चेंडूवरती जेव्हा तुम्ही आडव्या बॅटने किंवा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करताना तेव्हा मोस्ट ऑफ चान्सेस काय असतात, एकतर तुम्ही बीट होता, एकतर स्ट्रोक मिसटायमिंग होतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग गेली 2 चेंडू जर आपण पाकले, एक लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला, आपण यानंतरचा या आधीचा जो चेंडू पाकला त्याच्यावरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉट सिलेक्शन फार मॅटर करतो, स्पेशली शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. बघा मानकोली संघ घरचा संघ जरी असला तरीसुद्धा वर्ल्ड सगळ्यांसाठी एकच आहे. सो विनंती असेल की वेळेकडे लक्ष असू द्या. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. पहिले 2 वाईट जरूर टाकले बट त्यानंतर सुधारणा गोलंदाजी मी मध्ये म्हणेन वैभव माळीचा. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा चुका सर्वांकडून होतात बट त्या चुकांमध्ये सुधारणा आणणारा हा खरा खेळाडू असतो आणि सुधारणा चांगल्या आहेत. कारण गेले 3 चेंडू जर आपण पाकले तर पहिला चेंडू प्लेन मिस, दुसरा चेंडू प्लेन मिस आणि तिसरा फुल लेंथ डॉट बॉल येतो. मयूर तर एक चांगला बॅटर आहे बट त्याचा अगेन सध्या सांगितलेला जो गोलंदाजी करतो ना त्याच्याकडे देखील अफाट मोठे टॅलेंट आहे. हा फुल टॉस ऑन साईडला फटका, स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये बट चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगला राखली. मिळेल एक सिंगल इन बिटवीन धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला तर 3 वरती. असा दुसरा दिवस आपण मित्रांनो पाहतात खासदार चषक 2024 आणि समालोचन कक्षामध्ये तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये आवाज सुभाजी धुमाल सरांचा ऐकला. त्याचप्रमाणे आमचे ऑफिशियल स्कोरर धनाजी पाटील मास या नावाने या संपूर्ण विभागामध्ये ते फेमस आणि तसेच ही स्पर्धा ओम फोटो या वाहिनीच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे, ज्यांचा खऱ्या अर्थानं भरपूर चांगला वर्क देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. कालचा दिवस देखील आपण अनुभवला. भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला, प्रेम दिलं. त्याचप्रमाणे डीजे अभि जे आमच्या खऱ्या अर्थानं आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. हा फटका पूल केला, फ्रंट फुट वरनं पूल केला ऑन साइडला. दरम्यान हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चौकार येतो आणि फ्रंट फुट वरनं पूल केलं होतं राहुल तरेने आणि हा देखील एक जबरदस्त बॅटर. कारण बघा युवा टॅलेंटचा जर आपण भिवंडीमध्ये विचार केला तर त्यातपैकी वैभव देखील आहे, राहुल देखील आहे आणि याच टीममध्ये विनीत देखील आहे. हे चेहरे सातत्याने फार चांगलं खेळ करतात आणि त्यातपैकी राहुल तरीची विकेट महत्त्वाची असेल मी म्हणेन टीम चौथा युवा स्पोर्ट्स मानकोलीसाठी. राहुलची विकेट जितकी लवकर काढली जाईल तितकं चांगलं. आणि यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झाले, प्लॅन मिस, डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा 2 व्हाईट बॉल आले आणि त्यानंतर आपण पाहिले की 4 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 चौकार. पहिल्या षटकाच्या अखेर 7 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता बनवायचे असतील अजून देखील रन्स 39. चला टीम गावदेवी स्पोर्ट्स वडगरचे कॅप्टन कूल ईशांत पाटील आणि त्याचप्रमाणे वडघर टीमचा नवीन हत्यार आणि तसेच जनवान सारंगाव टीमचे कॅप्टन देखील आपल्या समोर जोडले गेले. टॉस इथे केला जाईल. तर रूपचंदजी माली साहेबांना विनंती असेल की आपण या माजी सरपंच मानकोली आणि त्यांच्यासमोर लालचंदजी माली साहेबांना देखील विनंती असेल या दोघांच्या सूप असते हा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आपण पाहतोय. गावदेव वडघर विपक्ष आपण सामना पाहणार आहोत जनमान सारंगाव या 2 संघामध्ये. हे नाणं आपण पाहतोय एका बाजूला हेड तर दुसऱ्या बाजूला टेल. हेड अँड टेल कोण बोलेल टॉस का बॉस. हेड कॉल आहे आणि हेड चाललेलं आहे तर सारंगाव संघ नायकाने टॉस जिंकलेला आहे. एका बाजूला सामना सुरू आहे. फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत. टॉस आपण जिंकलाय का नाही असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. वडगर संघ नाही आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. घेऊन जातोय टॉस बॉक्स म्हणून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये.
येस, मॅच सुरू आहे आणि बघा टायमर अंपायर सेट आहे आणि प्रत्येकी वेळेस आम्ही सूचना देणार नाहोत ॲज अ टीम, फिल्डिंग टीम तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. 3 ओव्हरसाठी जर अतिरिक्त वेळ खर्च झाला तर आम्ही डायरेक्टली अनाऊन्स करू की एक एक्स्ट्रा फुल डे इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल, कारण सामना तुम्ही देखील खेळता त्याच्याकडे तुमचं देखील लक्ष असलं पाहिजे. सेकंड ओव्हर आणि हा बॉल पडल्यानंतर फारच बाहेर गेला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. मग खऱ्या अर्थाने जर आपण फ्रांचायझी क्रिकेट पाहिलं, त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट पाहिलं, जेव्हा तिथे अतिरिक्त वेळ खर्च होतो स्पेशली फ्रांचायझी क्रिकेटमध्ये, तेव्हा पॅनल्टी पैशांची लावली जाते. आणि मला असं वाटतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा नियम आला पाहिजे, तेव्हा वेळेचं महत्त्व जास्त समजेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि दरम्यान डॉट बॉल येतोय. कारण बघा वेळ मित्रांनो फार महत्त्वाची आहे, कारण बघा जेव्हा तुम्ही एका रिदमने खेळ करता तेव्हा त्याचे भरपूर सारे पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्हाला रिझल्ट देखील मिळत असतात, त्यामुळे वेळेला जपा. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, बट आज मयूर तरेचा दिवसच नाही असंच वाटतंय, कारण आतापर्यंत मयूरची बॅटिंग जर आपण पाहिली तर 6 चेंडू खेळला, 5 डॉट 1 सिंगल, म्हणजे 6 चेंडूवरती एका धाब्यावरती नॉट आऊट खेळतो. कारण बघा एका एंडने जेव्हा अशी बॅटिंग होते तेव्हा दुसऱ्या एंडला चांगला बॅटर जरी असला ना त्याच्यावरती प्रेशर येतो, आणि तेच आता घडतंय असं वाटतंय. 8 धाबा धावफलकावरती, नेक्स्ट बॉल फुल लेंथ, वन्स अगेन स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली त्यांच्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. आणि काय खेळ आतापर्यंत त्यांचा आपण पाहतोय. ऋषी भोईरवरती या दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला गेला, आणि विश्वासा पात्र अशी खऱ्या अर्थाने गोलंदाजी तो या दुसऱ्या षटकामध्ये करतोय. धावफलक थांबलं गेलं 8 वरती, बाउंड्री आता इथे हवी आहे. नेक्स्ट बॉल हवा तसा बॅटवरती आला नाहीये, बॅटचा टोला लागला. फुल्ड राखीत काऊ फेसमध्ये मिळेल एक सिंगल. बघा हा खेळ जसा मित्रांनो की एखादी मॅच आपल्यासाठी चांगली जाईल खराब जाईल हे होत राहतं, कारण या खेळाच्या देखील 2 बाजू आहेत. कारण ॲज अ प्लेअर तुम्ही अटेम्प्ट करता, प्रयत्न करता, कधी कधी त्याला यश मिळेल, कधी अपयश मिळेल, आणि त्या परिस्थितीमध्ये कधी निराश नका होऊ, कारण एक खराब परफॉर्मन्स कधी ना एखाद्या प्लेअरच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करत, डिफाईन नाही करत. आणि बघा मयूर तरे याच्या आधी आपण पाहिलं की बहुतांश वेळा चांगला खेळ त्याने केला, आणि भरपूर साऱ्या मॅचेस त्याने आपल्या संघाला देखील जिंकून दिलेल्या आहेत. आज कदाचित मयूरचा दिवस नसेल, बट इथे मी म्हणेन की आता राहुलला ते कार्य इथे करावं लागेल, कारण इथे जर बाउंड्रीज नाही आल्या तर हे टोटल चेस करणं थोडं अवघड होऊन जाईल. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, अपील देखील झाली, बट एक सिंगल इथे घेतली जाईल. प्रेशर आता वाढत चाललंय, कारण आपण विचार जर केला या एका धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचला डबल डिजिटमध्ये 1-0, म्हणजे 10 धावा धावफलकावरती. आणि अजून देखील आवश्यकता असेल जिंकण्याकरिता 36 धावेंची, आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 13 मध्ये 36 बनवायच्यात. ऋषी भोईरचं हे षटक हे देखील मी म्हणेन इकॉनॉमिकल राहिलं, कारण 3च धावा या ओव्हरमध्ये आला. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला, समोर असेल बॅटर मयूर तरे. ओव्हर द विकेट, लास्ट बॉल, आणि लास्ट बॉल लॉफ्टेड फटका. फिल्डर त्या क्षेत्रामध्ये धावतायत, आणि दरम्यान फिल्डिंग देखील चांगलीच राहिली. वैभव थ्रो करतोय तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा, आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला 12 वरती, आणि त्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 34 धावांची आवश्यकता. चला त्वरित फिल्डिंग सेट करा. एक वेळेची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की आतापर्यंत या 2 षटकांसाठी जी वेळ खर्च झालेली आहे 9 मिनिटच खर्च झालेली आहेत. सो प्रॉब्लेम नाही आहे. 12 चेंडू शिल्लक, आणि 12 मध्ये आता 34 बनवायचे आहेत. असा दुसरा दिवस, 4 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. भिवंडी लोकसभेचे माननीय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तुम्ही चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीच्या वतीने पाहतात. आणि खऱ्या अर्थाने साहेबांविषयी सांगायचं झालं तर धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष गोरगरिबांची सेवा ज्यांनी नेहमीच केली, आणि खऱ्या अर्थाने त्या सेवेचा आशीर्वाद त्यांना या लोकसभे निवडणुकीला मिळाला, आणि साहेब खासदार बनले. आणि फार आनंदाची गोष्ट, कारण पाकलं गेलं तर ईश्वर देखील आपण केलेल्या चांगल्या कार्यांची किंमत नक्कीच जाणतो, आणि त्याचं फळ आपल्याला देतो. आणि साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नेहमी जनसेवेला पुढेच ठेवलं. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर आहेत.
दुसरा धावेचा कॉल केलाय आणि डायरेक्ट साधण्याचा प्रयत्न देखील होता लॉंग ऑफचा फिल्डरचा, ऋषीच होते. कारण ऋषीला देखील दिसत होता की रनआउट इझी मिळू शकतो, आपण ट्राय करूया, बट ते झाले नाही. 2 धावा मिळतील. धाव फलक आता जाऊन पोहोचला 14 वरती. बघा विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट की 10 विकेट्स हातामध्ये, आणि 10 विकेट्स हातामध्ये असताना सुद्धा जर 46 टार्गेट चेज करायला डिफिकल्टीज येतात तर ही टोचणारी गोष्ट. आता देखील फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळला. आता देखील ऋषी पोहोचतोय लॉंग ऑफ, आणि तोपर्यंत आता देखील रनआउटची संधी, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाला मयूर तरे. कारण आज मयूरचा दिवसच नव्हता असंच वाटलं, कारण प्रयत्न त्याने फार केले बट त्याचा प्रयत्नांना यश मिळालं नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. तरे दाखल होतं. उमेश तरे दरम्यान क्रमांक 3 वरती, आणि समीकरण आता अवघड झालंय कारण येथे 10 चेंडू आणि 10 चेंडू वरती आता 31 धावांची अजून देखील आवश्यकता, 31 अजून देखील बनवायचे आहेत. आणि महत्वाची गोष्ट काय की हे षटक विनीत माली टाकतोय, ज्याचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे मी म्हणे कोणत्याही बॅटरसाठी अवघड कार्य आहे. आणि समोर राहुल आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल, पण या बॅटलमध्ये येत्या 4 चेंडूमध्ये बाजी कोण मारेल. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला बॅटची आतली कडा, त्यानंतर बॉल पॅनवरती देखील आदळला आणि मिळेल एक सिंगल. मी म्हटलं की विनीतच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे कार्य कोणत्याही फलंदाजासाठी अवघडच आहे, आणि सध्या असा घडीला तेच घडतंय. एक सिंगल धाव फळक आता 16 येते. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 3 चेंडूवरती मिनिमम मी म्हणेन की 2 चेंडूंना तरी किमान बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं, तेव्हा जाऊन ही लढत अंतिम षटकापर्यंत लढली जाऊ शकते. बट जर 2 मोठे फटके इथे नाही आले तर आपण असं देखील म्हणूया की ड्रायव्हिंग सीटवरती टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका हवेमध्ये, आणि हा फटका गॅपमध्ये निघून जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार इथे येतोय. मी म्हटलं की बाउंड्री हवी होती, बाउंड्री आता आली. आता 8 मध्ये 26. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. लास्ट बॉल वरती जो फटका आला ना त्याचा हा उत्तर होता. दरम्यान दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला. 2 धावा इथे मिळतील. ते 7 चेंडू, आता 24 धावांची आवश्यकता. आजच्या या सकाळमधला हा पहिला सामना लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतोय का. बट त्यासाठी मी म्हणेन या लास्ट बॉलवरती देखील बाउंड्री यायला हवी. बट जर विनीत या लास्ट बॉलवरती बाउंड्री नाही देत तर इथे या मॅचमध्ये पारड जड दिसेल आपल्याला चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीचं. 7-24 समीकरण. शेवटचा बॉल या ओव्हरमधला महत्वाचा बॉल, बाउंड्री हवी आहे खारबावला, आणि हा फुल टॉस, पण हवा तसा बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल इथे मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त इथे मिळणार देखील नाहीये. राहुलला स्ट्राईक हवी होती बट आता तसं काही झालं नाहीये. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस रिव्ह्यूची मागणी केली जात आहे बॅटर्सच्या माध्यमातून, सो चेक केले जाईल. चेक करायचं आहे की ओव्हर दी वेस्ट आहे की बिलो दी वेस्ट, ते पाहिले जाईल. आमचे थर्ड अंपायर निखिलेशजी बजागे सर जॉईन झाले, चेक केले जाते. आणि निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता.
नागपूर. नेक्स्ट बॉल आणि फुल टॉस होता, अपील देखील झाली, बट हवा तसा बॅटवरती हा बॉल देखील नाही आला. लेग बाईज एक सिंगल इथे मिळेल. आता 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आणि आता असंच वाटतं की हे समीकरण, हे इक्वेशन टीम जाणता राजा स्पोर्ट्स खारबावच्या बाजूने आता दूर चाललंय, कारण आता समीकरण जास्त अवघड वाटतं. 4-21 समीकरण. आता प्रत्येकी चेंडूवरती बाउंड्री हवी आहे. बॅट्सी कडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर, एक सिंगल. म्हणजे आता पहिल्या 3 चेंडूने हे तर सांगून दिलं की हा सामना आता टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीच्या खिशामध्ये, कारण येते 3 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 20 बनवायचे आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हे फार अवघडच वाटतंय, कारण अशक्यच आहे, कारण 3 षटकार जरी आले तरी सुद्धा 18च बनू शकतात. आज बॅटिंगमध्ये मयूर असतील, राहुल असतील, प्रयत्न जरूर केले सर्वांनी, पण मोठे फटके आलेच नाहीयेत. शॉर्ट पिच टाकला, पुलचा फटका, षटकार जरूर येतो, बट या रन्स फक्त पराभवाचं अंतर इथे कमी करू शकतात. 2 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. या सीझन मध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला ना, ज्या अपेक्षा आपण जाणता राजा स्पोर्ट्स खारबावकडून ठेवतो त्या अपेक्षांवरती आतापर्यंत हा संघ खरा उतरला नाहीये. कारण ज्याप्रमाणे ही टीम आहे, क्वालिटी प्लेयर्स या टीमकडे देखील आहेत, बट त्याप्रमाणे खेळ आतापर्यंत तरी राहिलेला नाहीये. फुल लाईन टाकला, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळला, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात, एक सिंगल मिळेल. आणि फक्त औपचारिकताच आता या मॅचमध्ये उरलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या सामन्यामधला. ऑल ओव्हर फार चांगला परफॉर्मन्स राहिला चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीचा. बॅटिंगमध्ये विनीत, त्यानंतर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं वैभव, ऋषी, त्यानंतर विनीत स्वतः असतील, त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज सौरभ. पुलचा फटका लास्ट बॉलवरती दरम्यान येतोय षटकार, बट जास्त काही फरक या फटक्याने पडणार नाही. आणि अशा प्रकारे हा सामना आपल्या नावावरती गेलाय चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीने. सो अभिनंदन टीम मानकोली अँड हार्ड लक टीम जाणता राजा खारबाव. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. खऱ्या अर्थाने बघा, पहिल्या सत्रामध्ये एक चॅलेंजिंग टोटल उभं करण्यासाठी एखाद्या बॅटरला जिम्मेदारीचा खेळ करायचा होता आणि तो जिम्मेदारीचा खेळ त्याने केला. 2 षटकार 2 चौकार त्याचा बॅटमधनं आला आणि इंडिव्हिज्युअली त्याने 24 धावा बनवल्या. तोच विनीत माळी ठरला या सामन्याचा सामनावीर.